चला बॅचला आपण सुरुवात करूयात. उरण पनवेल प्रीमियर लीग. चला बराचसा उशीर झाला. लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 5:30 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे. कारण लख्ख प्रकाशामध्ये तुम्हाला पहिला सामना खेळायचा आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. प्रथमेश ठाकरे आणि त्याचबरोबर दिघोडे टेनिस क्रीडेमधील असा एक सितारा सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षणामध्ये जास्त पाहायला मिळेल असा योगेश कोळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दिघोड्याची काल मोठे ठाकूर देखील खेळताना पाहायला मिळाले. आज तुम्ही छोटे ठाकूरांना देखील खेळताना पाहणार आहात. मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सध्या सर्वाधिक ज्या खेळाडूंना स्पर्धा जिंकून दिल्या तसा भिवंडी परिसरातील वारेड गावचा प्रथमेश ठाकरे सर्वाधिक खरं तर या खेळाडूची प्रचंड मागणी आहे. आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि सर्वाधिक बाईक एक नंदी जिंकणारा बैल एक खरं तर बैल ज्यानं जिंकला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रथमेश ठाकरे सध्या खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. दाराबी गावचं ज्यानं मोठं नाव केलंय टेनिस विश्वामध्ये असा विकी पंढरनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक वेगवान सध्या टेनिस विश्वामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज विकी भोईर तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लोवर फुलटॉस बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न योगेशचा पाहायला मिळाला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक अगोदर तैनात करण्यात आल्या. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. सध्या आपण विकीची गोलंदाजी देखील पाहतोय. सध्या बऱ्याचशा खरं तर स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. नुकताच प्रेसिडेंट कप ही सर्वाधिक मोठी भारतातील टेनिस क्रिकेटची स्पर्धा ज्यानं खरं तर खेळली आणि तिथे 147.1 या खरं तर वेगानं गोलंदाजी करणारा विश्वजित पंडित भोईर तुम्हाला टेनिस विश्वामध्ये सापडला. या अगोदर जर पाहायला गेलं तर पुण्याच्या क्रीडांगणामध्ये विश्वजित ठाकूरने सर्वाधिक वेगानं गोलंदाजी केली होती. 145 पर हॉर्स गोलंदाजी करताना आपण विश्वितला पाहिलं होतं. पण त्याही पेक्षा वेगवान गोलंदाजी करणारा विकी भोईर दाराव्याचा गोलंदाज ज्यांना ISPL सारखी स्पर्धा देखील गाजवली तथा सोबत तेवढ्या ताकदीचा खेळाडू तुम्हाला प्रथमेश ठाकरे देखील खेळताना पाहायला मिळतोय. नुकताच गोव्यामध्ये देखील जाऊन चांगली अशी कामगिरी केली ती म्हणजे प्रथमेशनं गोवा चॅम्पियन मध्ये देखील चांगले असा खेळ त्याचा पाहायला मिळाला. एक भारतातील सर्रास आयकॉन सध्या मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि तेवढ्या ताकदीचा खेळाडू प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शरीक्षा थोडासा दूर टाकलाय पण अगदी त्याच वेळी टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय. नियंत्रण देखील चांगलं आहे. यष्टरक्षक तुम्ही कुणाल घरत पुंड्याचा यष्टरक्षकाला पाहू शकता. एक चांगला असा संघ बांधलाय तो म्हणजे रोशन पाटील जे ताराची समालोचक आहेत. संघामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर जयेश भोईर पाहायला मिळतात. मयूर फडके पाहायला मिळतात. पुंड्याचे कुणाल आहेत. त्यासोबत आपण साईची निखिल मोकलला पाहू शकतोय. वेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. फर्स्ट मध्ये झेल उडाला होता. बॅटला ब्रश चेंडू झाला होता. पाठीमाग क्षेत्ररक्षक तयार नव्हते. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. गलीमधून फटका खेळायचा होता. लेट कटचा फटका पाहायला मिळाला होता प्रथमेशचा. पण त्याच वेळी क्षेत्ररक्षक रेडी पोझिशन मध्ये नव्हते. एकेरी धावेतून माळ जाईल आणि एकेरी धावेशी संघ जाऊन पोहोचला. तो बिनबाद 2च्या घरात 2 धावा पाहायला मिळतात. विकी भोईर यासाठी तो ओळखला जातोय सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करणारा धारावी एक्सप्रेस या नावानं ज्या खेळाडूला एक वेगळी ओळख दिलाय. आणि नवी मुंबईमध्ये देखील अनेक साऱ्या मोठमोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये NMPL मध्ये देखील चांगली कामगिरी विकीची पाहायला मिळाली. सध्या काही कारणास्तव नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील अजूनही थांबले पडा त्याच विभागातील गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. फर्स्ट लिपचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा गडबडला. योगेश पुढे जाऊन फटका खेळायचा होता पण वेगानं बीट केलंय. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा विकीच्या पाहायला मिळाल्या. थोडस दमट वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या विकेटची गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. सुरुवात जर पाहायला गेली परेश ठाकूर अगदी योग्य तो निर्णय घेतला आणि विकीच्या हातामध्ये जसा चेंडू आलाय विकीने देखील चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा पाहायला मिळाल्यात विकीच्या विरुद्धात. हा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं आणि अवघ्या पहिल्या षटकामध्ये विकी भोईरनं अगदी कामच तमाम केलंय. एक इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी चांगलं षटक पाहायला मिळालं. गोल्डन षटक पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या अवघ्या 2 धाबा.
वेळेवर आमचे उरण तालुक्यातील येणारे समालोचक संयमजी घरात ते वेळेवर येत असतात आणि वेळेवर स्पर्धेतून जात देखील असतात. त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी आहे. पण बरेचसे समालोचक रोशन सर सांगतात की उरणचं क्रिकेट उशिरा चालू होण्याचं कारण समालोचक देखील आहेत. जेव्हा समालोचक लवकर जातील स्पर्धा लवकर चालू होतात आणि लवकर देखील संपतात. त्यासाठी समालोचक वेळेवर येणं फार गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले त्या दोन. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धारावी एक्सप्रेस विकी बोईरनं अवघ्या 2च धावा कच्चे केल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता मयूर फडके त्यांना पाहायला मिळतोय. नांदगावचं नाव सध्या टेनिस विश्वामध्ये आदरणा घेतलं जात आहे. सध्याच्या घडीला बामणडुंगरी असेल, त्याचबरोबर आरसीसी पेठ असेल, अशा मोठमोठ्या संघांच्या यादीमध्ये नांदगाव गावाचं नाव मोठं जरूर आहे. पण यावेळचा फटका चांगला पाहायला मिळाला. अगदी फटका सजवलाय प्रथमेशनं आणि त्याच्या बॅटमध्ये आलेला या खरं तर इनिंग मधील आजच्या दिवसातील पहिला चौकार. दोन चेंडूवर दोन मोठी फटके. भव्य स्वागत केलंय मयूर फडकेचं. नांदगावचा गोलंदाज आहे पण समोर सर्वाधिक खरं तर मागणी असलेला खेळाडू ऍज अ आयकॉन प्रथमेश ठाकरेचा यावेळचा फटका आपल्या आदाना आपला 10 मार्क फटका जरूर सजवलाय. आणखीन एक फटका गेला डी बॅकवर स्पेलेकच्या डोक्यावरून. सीमा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये धाबा झाल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 2 आल्यात पण मागील 3 चेंडूवर जवळजवळ 16 धाबा खर्ची केल्या त्या मयूर फडकेनं. प्रथमेश ठाकरेची आता ठाकरेशाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता तो चौफेर फटकेबाजी करू लागलाय. धीम्या गतीनं बॉल टाकलाय. आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक परेश ठाकूर तिथपर्यंत पोहोचतील आणि महत्वाची विकेट गोल्डन विकेट मिळवून दिलंय मयूर फडकेनं. संघाचा आयकॉन यावेळी प्रथमेश ठाकरे झालेत झेलबाद. महत्वाची विकेट मयूर फडकेनं अगदी मिळवून दिलंय. म्हणून सुरुवातीला असं म्हणालो की सध्या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये टॉप 10 मध्ये नांदगावचं नाव मोठं आहे. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खरं तर गाजवल्या नांदगावकरांनी आणि त्यासाठी हे खेळाडू ओळखले जातात. रायगडातील खरं तर असे केंद्रबिंदू उरण आणि पनवेल तालुका क्रिकेटचे 2 पॉवर हाऊस आणि 2 खरं तर महासत्तांना एकत्र आणण्याचं काम केलंय राधा एंटरप्राइजच्या माध्यमातून. आणि एक मोठी तुम्ही सध्या प्रीमियर लीगची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. त्यामध्ये तुम्हाला ऑल इंडियाचा तडका देखील पाहायला मिळाला. ही देखील चर्चा प्रचंड रंगली की ज्यांनी ज्यांनी मोठे आयकॉन आणले ते संघ बाहेर देखील स्पर्धेमधून जाताना पाहायला मिळाले. पाहूया आज कोणता संघ सुपर एट मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. बरेचसे फेरबदल या क्रिकेटच्या मैदानामध्ये काल देखील पाहायला मिळाले. काल देखील असं वाटतं ते मयूर वाघमारेचा संघ सहजरित्या सामना जिंकेल. पण शेवटच्या क्षणाला उस्मान पटेल आणि त्यासोबत समाधान भास्करनं केलेला तो खेळ महत्वाचा पाहायला मिळाला. तसेच प्रतीक पाटीलने टाकलेले ते षटक ज्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या. 5 महत्वाच्या विकेट हॅट्रिक देखील त्याने मिळवल्या.
या बेलचा बॉल अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं धाबांना देखील सुरुवात केली. बॅकफुटला जाऊन अगदी लेट फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फर्स्ट टीममध्ये क्षेत्ररक्षक दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये 2 होत्या, पण त्यानंतर आता सध्या धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचल्या. एका चेंडूचा आणखीन खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर फडके तुम्हाला पाहायला मिळतोय. तर त्याच्या विरुद्ध पाहायला गेला तर दिघोडी गावचा सितारा योगेश कोळी या खेळाडूची प्रचंड चर्चा आहे. ज्या खेळाडूंनी यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतकी देखील खेळ्या केल्यात. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये या खेळाडूचं क्षेत्ररक्षण दर्जेदार चांगलं पाहायला मिळालं आणि मोठमोठ्या खरं तर स्पर्धेमध्ये या खेळाडूची तर मागणी देखील वाढत चालली आणि ती नाव आहे योगेश कोळी. लोवर फुलटॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर लुक जरूर दिला, पण आता पंचांचा इशारा 22चा मिळतील धाबा 4. आला आणखीन एक चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. मयूर सिक्युरिटी फोर जासी संघाची धावा जाऊन पोहोचल्यात ते 23च्या घरात. मैदानाच्या आतमध्ये आता परेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. उरण टेनिस क्रिकेटचा असा एक सितारा ज्यानं खरं तर असे मोठमोठे फटके फॉलिंग स्वीप देखील त्याचे चांगले पाहायला मिळाले. मिस्टर हेलिकॉप्टर तथा उरणचा ज्युनियर कृष्णा सातपुते या नावानं ज्याला एक वेगळी ओळख दिली. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जासीच्या क्रीडांगणामध्ये पहिली बाईक मिळाली आणि असा खेळाडू त्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या फटक्यांसाठीच तो ओळखला जातोय, पण गोलंदाजी देखील त्याची नेहमी चांगली पाहायला मिळाली. गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी करणारा परेश सध्या या क्रीडांगणामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळणार का? रिव्हर्सचा फटका खेळायचा होता अमितला, पण यावेळचा बॉल शरीरच्या थोडासा दूर पाहायला मिळाला. आव्हान सुरुवात केली ती परेश ठाकूरनं. सातत्यानं पाहायला गेलं तर तालुका आणि या संघामधून गावदेवी गावठाण संघातून एकत्र खेळताना परेश आणि अमितला आपण अनेक वेळा पाहिलंय, पण अशी आता एक लीग आलाय एकमेकाच्या विरुद्ध खेळावं लागणार आहे. यावेळचा फटका जागा बनवली, जागेवरून अगदी टान्स ओपन केलेत. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. रिबस खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. षटकार आला होता जरूर अमितच्या बॅट मधून, पण त्यानंतर जागेवर थांबवलं अमितला. अगदी स्लोवर पद्धतीची चेंडू त्याच वेळी हाताळत असताना पण परेशला पाहतोय. 22च्या मेळा जातील इथे एकेरी धाबा आणि एकेरी धाबेने शतसंघ जाऊन पोचलाय तो. 31च्या घरात 31 धाबा धापडला लागले गेले आहेत. अमित नाईक फार काळ क्रीडांगणावर राहिला तर अगदी अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. या खरं स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर आजची 7वी रात्र आहे, पण अजूनही एकही अर्धशतक या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळत नाहीये. अकोट टप्प्याचा बॉल होता, सोडून दिलाय. फार शतकात दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय.
अव्वांतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. 32 धावा धापडला लागले गेल्यात. राधा इंटरबॅशची सर्व्हिस सर्वात दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं अर्धशतकासाठी 3006 रुपयाचं कॅश प्राईज हे देखील देण्यात येणार आहे. तथा 6 चेंडूवर 6 षटकार आले तेव्हा देखील त्यांच्या कारचा लकी नंबर 3006 हे कॅश पे देखील दिले जाईल. आणखीन एक चेंडू शरीरात थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा शतक धावा वाढत चालल्यात आणि परेश कधी कधी चेंडू आतमध्ये आणतो, कधी कधी चेंडू बाहेर वळवले जातात आणि असे चेंडू टाकण्यामध्ये बाहेर आहे परेश. षटकार आला पण एक चांगली वापसी देखील त्याने करून दिले, संघाला नेऊन ठेवले ते 33च्या घरात. सध्या स्ट्राईकला तुम्ही योगेश कोहलीला पाहू शकते. दिघोडी गावचा सितारा आहे. 4 बॉल तो खेळलाय, एक धाव त्याच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळाली. फार कमी चित्र असं पाहायला मिळतो जेव्हा योगेश मैदानाच्या आतमध्ये असतो. योगेशकडे देखील असे फटके आहेत, अनेक आयकॉनला लादवतील असे फटके योगेश कोहलीच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळत असतात. पण सध्या आपण म्हणूयात की क्रिकेटचा हंगाम थोडासा निघत चाललाय, त्या कारणास्तव कदाचित प्रॅक्टिसचा अभाव देखील असू शकतोय. सध्या अभिजित ठाकूर येताना पाहायला मिळतात. ठाकूर ब्रदर्स आणि ठाकूर स्पोर्ट्स यांचा खरं तर फार मोठा हातभार राहिला या स्पर्धेकरता. धीम्या गतीने चेंडू टाकलाय पण यावेळचा बॉलवर मिड विकेट एरियामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आला आणखीन एक चौकार. चौकार पाहायला मिळाला योगेश कोहलीच्या बॅटमधून. परेश ठाकूरच्या विरोधात, कॅप्टनच्या विरोधात धावा येताना पाहायला मिळतात. पाठीमागे गेलेत अगदी त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकेरी जवळतून जोडली जाईल आणि आता एकेरी दाबिरीशी धाव संख्या जाऊन पोहोचलाय ती 38च्या घरात. आणखीन एक शेवटचा बॉल बाकी आहे. तिसरं षटक तुम्ही सध्या क्रीडांगणामध्ये पाहू शकताय. स्विंग बॉलचा अजून वापर करण्यात आला नाहीये. कदाचित एखादा गोलंदाज असा देखील या संघामध्ये असू शकतोय जो चांगल्या पद्धतीने स्विंग बॉल हाताळू शकतोय. ते षटक देखील पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन लॉप करण्याचा प्रयत्न आणि आता कदाचित हा थ्रो डायरेक्ट झाला असता तर अमित नाईकची विकेट अगदी स्वस्तामध्ये मिळाली असती, पण त्याच वेळी इथून एकेरी धाव मिळाला जाईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धाव पडला, धावा लागले गेले त्या मयूर सिक्युरिटी फोर्स असे या संघाच्या 1 बाद 39 धावा. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा. तीन षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये 39 धावा धापडल्यावर पाहायला मिळतात. चैतन्य पाटील यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. सर्वाधिक मागणी या खेळाडूला प्रचंड आहे सध्याच्या घडीला. उरण टेनिस मधील असा खेळाडू काल देखील मी चर्चा केली. प्रथमेश म्हात्रे असेल, अमित नाईक असेल, चैतन्य पाटील असतील, सर्वाधिक जास्त स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. प्रत्येकाचा काळ असतो आणि प्रत्येक जण आपला काळ गाजवताना पाहायला मिळत असतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये बातानगावचा सितारा मिस्टर JB त्यांना पाहायला मिळतो. जयेश भोईरला आता तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहू शकताय. एक असा खेळाडू, युवा जनरेशनचा खेळाडू आहे, युवा दाटणीचा खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्या नावावर बाईक देखील जिंकल्यात. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि सध्या आदर्श पनवेल या संघामधून देखील खेळताना चांगली कामगिरी जयेशची पाहायला मिळाली. पण दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात, यंदा देखील पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये ज्याच्या नावावर बाईक देखील पाहायला मिळाली असा अमित नाईक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्यातील एक छोटस गाव एकटगर आणि एकटगर गावाचं नाव अगदी 7 समुद्र पार नेणारा अमित नाईक, अमित जगदीश नाईक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ISPL 3 सीझन मध्ये सर्वाधिक खरं तर बोली 17,50,000ची बोली या खेळाडूवर लागली होती आणि तिथे देखील चांगली कामगिरी करणारा अमित तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
रिव्हर्सचा प्रयत्न, स्विंग बॉल अगदी स्विंग जरूर पाहायला मिळाला आणि त्याच वेळी शतकच्या थोडासा दूर चेंडू राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. 40 धावा धावपडा लागले गेल्यात. सध्या अमितची देखील आपण चर्चा करतो. ISPL तो खेळला. ISPL खेळत असताना माजी मुंबई संघातून देखील चांगली कामगिरी अमितची पाहायला मिळाली. तिथे देखील मॅन ऑफ द मॅचचा तो दावेदार ठरला होता. असा अमित सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, तोच प्रयत्न अमितने देखील केला होता. पण यावेळचा बॉल अगदी योग्य तो टप्पा पाहायला मिळाला आणि त्याच वेळी अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावपडा धावा लागले गेले त्या 40 धावा. अमित नाईक एक छोटस गाव आणि त्यातून सर्वाधिक मोठं नाव करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अमितच्या बॅटमधून एक मोठा फटका, एक षटकार आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. षटक तिथपर्यंत पोहोचले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. जिथे एकच धाव येईल आणि आता एकेरी धाब्यानिशी संघ धावून पोहोचलाय. तो 41च्या घरात सुरुवातीला विकेट आली. प्रथमेश ठाकरे स्वस्तामध्ये बाद झालाय. पार्टनरशिप आता चांगली पाहायला मिळते मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघाची. आता मयूर शेठ हेच म्हणत असेल की अमित नाईक अजून 2 षटके खेळला तर 60-65 पेक्षा जास्त धावा देखील होताना पाहायला मिळतील. या क्रीडांगणामध्ये अगदी पाहायला गेलं तर 83 धावांचा देखील पाटला होताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली होती. 13 मध्ये 13 धावा देखील डिपेंड झाल्या. कालच्या रात्रीमध्ये देखील यावेळचा बॉल योगेश कोळीचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जातंय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 6 योगेश कोळीच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. काय फटका खेळलाय. सहजरित्या त्यांना खरं तर टान्स ओपन केले आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग एरियामध्ये. जिथे क्षेत्ररक्षक पाठला करत होते पण चेंडूला पाठवून दिले सीमा पार. षटकार पाहायला मिळाला. धावपडा धावा लागले गेल्या त्या 47 धावा, 47 रन्स. फुलटॉस बॉल होता. लवकर कनेक्ट झाला नाहीये. शरीरच्या थोडासा दूर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव येताना पाहायला मिळेल. जेबीचं षटक थोडस महागड पाहायला मिळतोय. षटकार देखील आलाय. जयेश भोईर भातान गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जयेश भोईरची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळत असते. कालच्या रात्रीमध्ये उस्मानने टिपलेले झेल याची देखील प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. ध्रुवीत मात्रे सर्वाधिक जास्त खरं तर झेल त्याने देखील टिपले कालच्या रात्रीमध्ये. शरीक्षा पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त स्विंग करण्याचा प्रयत्न जयेश करतोय. पाहायला गेला तर या चेंडूला जर तुम्ही अगदी जवळून पाहायला गेलात तर अर्धा खरं तर जो हिस्सा आहे तो रबरचा आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्धा हिस्सा त्याचा टेनिस बॉलचा पाहायला मिळतोय. जिथे जास्त वजन असेल त्या बाजूने हा चेंडू फिरताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी पाहायला गेलं तर आता जयेश भोईरचे षटक आणि या षटकामध्ये आता अभ्यंतरच्या स्वरूपाने 50 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघाच्या 50 धाबा. सध्या स्विंग बॉल तुम्ही पाहता. ISPL चा देखील उल्लेख अनेक वेळा या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाला. हीच खर तर पहिली पायरी आहे जिथून स्विंग बॉल तुम्ही हाताळताना पाहायला मिळत असतात. आणखीन एक बॉल खराब आलाय जयेश भोईरचा. आणखीन एक चेंडू खराब फेकताना पाहायला मिळतात. ISPL चा देखील आपण संयम उल्लेख केला. करण अंबाल्यानं हे षटक टाकत असताना 21 चेंडू टाकले होते ISPL मध्ये. सर्वाधिक वाईट, अगदी त्याला चेंडू पडतच नव्हते. तो देखील अगदी रडत होता त्या मॅच मध्ये. सर्वाधिक मोठं षटक त्याचा ISPL मध्ये पाहायला मिळालं आणि तिथे सर्वाधिक त्याने खराब देखील चेंडू टाकले. असा करण अंबाला देखील या चेंडूचा खरं त्याला देखील अभ्यास नव्हता आणि त्यानंतर सध्या आपण म्हणूयात की स्विंग बॉलचा वापर फार कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता सध्या उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्ही या सिक्सरचा स्विंग बॉल पाहताय. हा बॉल मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. पाठीमाग चेंडू निघून गेला. एकेरी धावेतून येताना पाहायला मिळेल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 52च्या घरात. 52 रन्स. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अवपांतर चेंडू जास्त टाकलेत JB पण त्याचबरोबर मोठे फटके देखील येताना पाहायला मिळाला. षटकार देखील आलाय. 13 धाबा पडाला. 13 खरं तर धाबा या मागील 4 चेंडूवर आल्यात. अमित नाईक शांत राहिलाय. 7 मध्ये त्यानं 9 बनवल्यात.
अमित नाईक यासाठी ओळखला जात नाहीये. अमित नाईकचे बरेचसे असे देखील किस्से आहेत ज्यानं बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये वेगवेगळे विक्रम अमितने देखील केलेत. रिबसचा हा फटका जरूर चांगला पाहायला मिळतो. अमितच्या बॅटमधून स्पिन बॉलवर आणखी चेंडूला पाठवलंय सीमा पार, मिळती धाबा 4. चौकार आलाय अमितच्या बॅटमधून, तो देखील रिबसचाच. आणखीन एक तोच प्रयत्न हमीदने केला होता, पण यावेळचा बॉल टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेले त्या 56 धावा, 56 रन्स. चला आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूयात. 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले बोरले, प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या विरुद्ध अद्यान रियांश, हर्षांक 74 उरण, चैतन्य पाटीलला आपण इन्व्हाइट करतोय. दोन्ही संघाचे संघनायक. लगेच आपण या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल पडण्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण इन्व्हाइट करत आहोत. 56 धावा दापडल्या लागले गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. अमित नाईकनं 9 बॉलमध्ये 13 बनवल्यात. योगेश कोळीनं 5 बॉलमध्ये 12 धावा बनवल्यात. चांगली एक देखील पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रीडांगणामध्ये आपण अमित नाईकची देखील चर्चा करतोय. अमित नाईक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. असा देखील एक चैतन्य काळ होता 2018-19 मला आठवते. गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना अमित नाईक बऱ्याच वेळा 12वा हा खेळाडू होता. पण त्यानंतर का भिंगारच्या क्रीडांगणामध्ये गावदेवी गावठाण संघ खेळण्यासाठी दाखल झाला. त्यानंतर माहुल गाव या संघातून ॲज अ आयकॉन झाशीच्या क्रीडांगणामध्ये अमित नाईक खेळला. तिथं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. त्याच्या बॅटमधून जसं अर्धशतक आलं तसं अमित नाईकची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. तथा 2021 मध्ये घाटकोपरच्या मैदानामध्ये शेवटच्या बॉलसाठीच अमित नाईकला गावदेवी गावठाणमधून उतरवलं जात होतं. एका बॉलमध्ये 6 धावांची घेत असताना 3 वेळा एकाच स्पर्धेमध्ये घाटकोपरच्या क्रीडांगणामध्ये अमित नाईकनं लगातार षटकार मारले होते. हा देखील विक्रम अमितच्या नावावर पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत. त्यासोबत जर पाहायला गेलं तर सध्या आपण आज अभिजित ठाकूरला देखील पाहणार आहोत. मोठ्या स्पर्धा त्यानं देखील गाजवल्यात. गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे देखील पाहायला गेलं. त्या काळामध्ये वयाळचा महेश म्हात्रेची चर्चा देखील वेगळी होती. असे बरेचसे गोलंदाज असतात ज्यांची चर्चा नेहमी पाहायला मिळते. सध्या आणखीन एक मोठं नाव चर्चेमध्ये आज देखील कदाचित पाहायला मिळणार आहे, जे म्हणजे अमय पाटील, टाकीगावचा हा गोलंदाज. पण यावेळचा बॉल चर्चा होती ती कदाचित योगेश कोळी या नावाची. याच वेळी शतक तिथपर्यंत पोहोचलेत. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला होता, पण सिंगलला डबल मध्ये. आणि आता अमित तिसरीसाठी जाईल का? पण 2 धावेवर आता थांबावं लागेल. मयूर फडक्याला आहे. मयूर फडकेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आले. नांदगावचा असा एक गोलंदाज ज्यानं नांदगावचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गाजवलंय. असे देखील संघ आपण सध्याच्या घडीला पाहिलेत. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा बामणडुगरी संघाला देखील तेवढ्या ताकदीची फाईट देणारा नांदगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. नांदगावचा हा खेळाडू सध्या खेळताना पाहायला मिळतोय. 58 धावा दापडला लागले गेल्यात. योगेशच्या बॅटमधून मोठे फटके देखील येताना पाहायला मिळतात. अकोट टप्प्याचा बॉल आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पण जयेश भोईर आहे तैनात. महत्वाचा विकेट. जी पार्टनरशिप तोडायची होती ती पार्टनरशिप तोडून दिलंय मयूर फडकेनं. दुसरा आदरा लागलाय मयूर सिक्युरिटी 4 जासी संघाला. अशा देखील खेळाडूंची चर्चा आपण सध्या चैतन्य करतोय. पण असा एक खेळाडू उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस विश्वाला दिला. त्याचं नाव आहे आयुष कोंडिलकर. वय वर्ष 17 आहे, पण महत्वाच्या विकेट त्यानं मिळवून दिल्या. सर्वाधिक चांगली गोलंदाजी त्याने केली. आणि किरण पवारचा
खरं तर सातत्यानं लीगसाठी एक लकी कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असे चेहरे तो क्रीडांगणामध्ये आणतो. समोरच्या कर्णधार देखील थोडासा फिकाच राहत असतो आणि आयुष कोंडिलकरने केलेली गोलंदाजी, या क्रीडांगणामध्ये जगत सरकारने केलेली बॅटिंग असेल, त्याचबरोबर महेश नानगुडीचे फटके असतील, त्याची चर्चा देखील प्रचंड पाहायला मिळाली. योगेश पेनकरची कॅप्टन्सी असेल, विनीत माळी हा खेळाडू मानकोलीवरून आला, त्यानं देखील सलग रबर बॉलवर स्विंग बॉलवर पाहायला गेलं तर 4 बॉलवर 4 षटकार मारण्याचा विक्रम देखील केला. या क्रीडांगणामध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक आले नाही, पण बरोबर 5 षटकर निर्धाव देखील पाहायला मिळाली. चांगलीशी सध्या माहिती देत असताना आमची प्रणयजी मात्रेजी मोऱ्यावरून मोरावे गावावरून आलेत आणि चांगलं गुल्लेखन देखील करतायत. अकूट टप्प्याचा बॉल होता, फटका फिरवायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. सिद्धेश भास्कर आलेत, पण सिद्धेश भास्कर यांना जावं देखील लागणार आहे मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा लागलाय मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघाला. चोवीस तारखेला गौतमी पाटील येईल, पण सध्या उरणचा चैतन्य पाटील येताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक सध्या हे नाव चर्चेमध्ये आहे. 6 बाईक ज्यानं जिंकल्यात, नंदी एक देखील त्याच्या नावावर आहे. सर्वाधिक जास्त तो प्रवास करतो, स्ट्रगल देखील त्याचा तेवढाच मोठा आहे. चैतन्य तुझं देखील स्वागत करूयात. 6 रात्रीमध्ये तो स्पर्धा पाहण्यासाठी आला, त्याचसोबत त्यानं सराव देखील चांगला केलाय. पण समोर तेवढा ताकदीचा खेळाडू आहे. प्रफुल्ल पाटीलला तुम्ही आज खेळताना पाहणार आहात. 2 पाटील एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. आकाश पवार बेलवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आकाश पवार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतो. 58 धाबा दापडला लागले गेल्यात. या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे. शरीक्षा थोडासा दूर ठेवला होता, पॉइंटच्या डोक्यावरून डीप पर्यंत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत. एकाच ट्रॅकवर कदाचित आता 2 ट्रेन येताना पाहायला मिळतील का? एकही धाव या चेंडूवर घेतली नाहीये अमितनं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे, शेवटचं षटक खेळायचं आहे, त्यामुळे एकही धाव या चेंडूवर मिळाली नाहीये. धावपटा धाबा लागले गेले त्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धाबा, 58 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. लगेच शतक्षण लावून घ्या. शेवटचे षटक अजूनही बाकी आहे. 58 धावा धावपडला लागले गेल्यात. उरण पनवेल प्रीमियर लीग पर्व पहिले राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून राधे एंटरप्राइजेस आणि फोर व्हीलर कार हे सातत्यानं तुम्हाला ही गोष्ट नेहमी पाहायला मिळत असते. जिथे जर पाहायला गेला तर मोठमोठ्या सर्वाधिक महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेमध्ये हे देखील नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे राधे एंटरप्राइजेस. मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघाच्या धावा लागल्या त्या 58 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. अमितनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. कदाचित या 6 बॉलमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल, पण त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर निखिल मोकल येताना पाहायला मिळतोय. साई गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गावदेवी साई या संघातून खेळताना चांगली गोलंदाजी निखिलनं अनेक वेळा क्रीडांगणामध्ये केलंय, पण समोर सध्या तुम्हाला अमित नाईक खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्पेलिंग एरियामध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पाहायला मिळाले. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. अमितला स्ट्राईक हवे, पण आता स्ट्राईकला आकाश पवार देखील दाखल झालाय. बेलोली गावाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. धावपटा धाबा लागले गेले त्या 59 धाबा, 59 रन्स. अमित तर मैदानाच्या आतमध्ये
10 बॉल खेळलाय पण त्याच्या बॅटमधून फक्त 14 धावा आल्यात. एक षटकार आणि एक चौकार असे दोन मोठे फटके पाहायला मिळालेत. पण अमित यासाठी ओळखला जात नाहीये. या वेळचा बॉल बॅटची लिडिंग एज बॅटला ब्रश झालाय. यष्टिक्षकाने टिपलाय जेल. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आकाश पवार मैदानाच्या बाहेर. एकाच वेळी दोन्ही इंड फलंदाजांना स्ट्राईक सोडणं फार गरजेचं आहे. 59 धाबात आपल्याला लागले गेले आहेत. निखिल मोकल सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि त्याच वेळी वहाळ गावचा सितारा ज्यानं खरं तर आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक जिंकल्यात. एक चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये आणि एक न्हाव्याच्या क्रीडांगणामध्ये. असा सुजल घरात दाखल झालाय. सुजल आलाय आणि सुजल आल्याची सध्या चाहूल लागले. पण क्रीडांगणामध्ये जसा आलाय सुजल तसा त्याला देखील परत पाठवलाय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. विकेट मिळवून दिले. आणखीन एक निखिल मोकलनं गावदेवी साई या संघाला बिलॉंग करणार आहे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जसा गोलंदाजीसाठी आलाय. अगदी त्याच वेळी चांगली देखील गोलंदाजी करताना निखिल आपण पाहतोय. अतिशय चांगला असं षटक त्याच्या बादेवरून पाहायला मिळतंय आणि महत्वाच्या विकेट देखील त्याने मिळवल्या आहेत. जासीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मयूर सिक्युरिटी फोर जासी. मागील 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि त्याचबरोबर 4 विकेट आल्यात. याचा अभ्यास मॅनेजमेंट टीमला करायला हवा. बरेचसे असे देखील संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले ज्यांनी फेरबदल करून दाखवलेत. हा बॉल आणखीन एक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. सध्या निलेश ठाकूर तुमचे आलेत. पण आता अमित स्ट्राईक साठी झगडताना पाहायला मिळतोय. अमितला स्ट्राईक मिळत नाही. नॉन स्ट्राईक इंडला त्याला थांबवलंय. हेच पाहिजे होतं ते म्हणजे सात्विक अँड स्वरूप 11 करणाऱ्या या संघाला. 59 धाबात आपल्याला लागले गेल्यात. खोलामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न एका हातानं. व्हॉट अ जजमेंट. कमाल इथला झेल टिपलाय परेश ठाकूरनं. दुतुमच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. कॅप्टननं चांगलीच कामगिरी केलंय. रोशन पाटील यांची निवड कधी चुकत नाहीये. वीर मराठा जो हे संघ जेव्हा रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा रोशन पाटील मॅनेजर राहिले तेव्हा तेव्हा तो संघ एकतरी बक्षिसाचा मानकरी ठरलाय. 4 पर्वामध्ये 4 बक्षिस मिळून दिले आणि पहिला 2 वेळा चॅम्पियन. एक वेळा चॅम्पियन त्यानंतर दुसरा तिसरा चौथा 4ही पर्वामध्ये बक्षीस ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या.
त्या 6 षटकाचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या चेंडूवर धाव किती? 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि 2 धावेने शेतसंघ जाऊन पोहोचलाय तो 61च्या घरात 61 आणि 62 धावांचं आव्हान असेल सात्विक अँड स्वरूप 11 करणाऱ्या या संघाच्या समोर. चला आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये, ऐकूया संयमजी गरज सरांचा आवाज. चला आपण करूया टॉस. सन्माननीय निखिल शेठ मडवी साहेब आपल्या सभेत उपस्थित आहेत आणि एकीकडे संघ पाहायला मिळतो जो चॅम्बोच्या नेतृत्वाने खेळणारे 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावळे बोरले आणि त्याच्या विरोधात रायगड मधला असा युवा कर्णधार आज खेळणाऱ्या अद्या रियांश हर्षांग 74 उरण अर्थात चैतन्य पाटील दोन्ही कॅप्टन आपल्या समवेत आहेत. करूया टॉस. निखिल शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. टेल काटा मागितलाय चैतन्याने आणि छापा पडलाय. चॅम्बो टॉस जिंकलाय. सर्वप्रथम किती उत्सुकता होती, किती आतुरता होती या स्पर्धेची, जी स्पर्धा उरण पनवेल या 2 क्रिकेटच्या महासत्तांना एकत्रित करून खेळवली जाते. किती एक्साइटिंग होता? खूप एक्सायटेड होतो कारण रोज आम्ही ग्राउंडवरच होतो. असं वाटायचं कधी मॅच आहे आणि आज आले. भाऊ चॅम्बो टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय घेशील? आम्ही बॅटिंग करू फर्स्ट. खूप साऱ्या शुभेच्छा चॅम्बो. आपल्या समवेत चैतन्य. सध्या रायगडमध्ये चैतन्याची चर्चा प्रचंड पाहायला मिळते. चैतन्य, या स्पर्धेबद्दल तुझी आतुरता किती राहिली? किती 6 दिवस प्रत्येक दिवसामध्ये तू येतोय, कसं वाटले इथं वातावरण आल्यानंतर? आणि सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, सन्माननीय दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांच्या संकल्पनेबद्दल काय म्हणशील? उरण पनवेल मधली एकदम टॉपची स्पर्धा आहे. आणि आज समोर चॅम्बो आहे, त्याच्या विरोधात आज आयकॉन संपूर्ण भारत विश्वामधील खेळणार आहेत. भारतातील आयकॉन खेळतात, या संकल्पनेबद्दल काय म्हणणार आहेस? आयकॉन आहे म्हणजे याच्यातनं जे बाकीचे पण प्लेयर आहेत त्यांना पण हेल्प होते. तर नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एकीकडे चॅम्बो आहे, दुसरीकडे चैतन्य पाटीलचा संघ. मजा येईल पुढच्या मॅच मध्ये देखील, जिथे टॉस जिंकलाय 24 लाईव्ह इव्हेंट चॅम्बोच्या संघाने आणि त्याच्या विरोधात खेळणाऱ्या चैतन्य पाटीलचा संघ. चला आपण सन्मान देखील करतोय संघाचे संघमालक सात्विक अँड स्वरूप 11 कर्णाला. संघाचे संघमालक आदरणीय दर्शनजी मात्री साहेबांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून संघाचे संघमालक दर्शनजी मात्रे, रोशनजी पाटील आणि सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो दर्शनजी मात्री साहेबांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आदरणीय दर्शनजी मात्री साहेबांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. आपण वळतोय दुसऱ्या सत्राकडे. ऐकूयात जे नुकताच विवाह बंधनामध्ये अडकलेत, सातत्याने जर पाहायला गेलं तर ज्यांचं ड्रीम कम्प्लीट झालं 11 वर्षाचं, असे संयमजी गरत यांचा आपण आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात. एक असा गोड आवाज. 61चा पाठलाग, 62 धावाचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील? चला, ज्यांचा गोड आवाज देखील ऐकायला मिळणार आहे, लवकरच गोड बातमी देखील ऐकायला मिळेल. ऐकूयात आवाज संयमजी गरत यांचा. थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर, यांच्या समेत आपण जोडलं गेलो होतो. आणि सध्या आपण पाहताय उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 हे महापर्व. सन्माननीय सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब यांचं प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारण्यात आली. आणि आज या स्पर्धेचा प्रणय सर 7वा दिवस आहे. 7व्या दिवसामध्ये आपण साऱ्या क्रीडा रसिकांचं करूया मनापासून स्वागत. पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ खेळतो, ज्या संघाचे संघमालक आहेत मयूर मात्रे, कर्णधार अमित नाईक, आयकॉन खेळाडू, संपूर्ण भारत विश्वामधील टेनिस बॉल क्रिकेटमधील दमदार खेळाडू आज आपल्याला आयकॉन खेळताना पाहायला मिळतात. प्रथमेश ठाकरेची निवड करण्यात आली. तर प्रतिस्पर्धी टीम सात्विक आणि स्वरूप 11 कर्णाला हा संघ खेळतो आणि त्या संघाचे संघमालक दर्शन मात्रे, रोशन पाटील सर, जे आमचे उत्कृष्ट मराठीचे समालोचक आहेत, त्यांचा संघ. आणि कर्णधार मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूरला आपण टीम मध्ये पाहतोय. तर आयकॉन खेळाडू विकी बोईर दारावे, नवी मुंबईचा एक जलद गतीचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज ऍज अ आयकॉन तो या संघाकडून खेळताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग केली मयूर स्पोर्ट्स सिक्युरिटी फोर्स जासई संघानं. त्यांनी काढल्यात 61 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी सात्विक अँड स्वरूप 11 कर्णाला संघाला 62 धावांचा करायचा आहे पाठलाग. प्रचंड चर्चा सध्या विपुल सर स्पर्धेची पाहायला मिळते. आणि सर्वांना आतुरता येते सध्या 24 मे ची, कारण अंतिम दिवस या स्पर्धेचा. या स्पर्धेला तुम्ही यायला विसरू नका. 24 तारखेला देखील, कारण 24 तारखेला गौतमी पाटील येणार आहे. चला, बॅट्समनला विनंती केली जाते आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 चे महापर्व. उरण तालुका म्हणला तर उरण येथे भारताचे सर्वात मोठे बंदर अर्थातच जवाहरलाल नेहरू पोर्ट जैन पिटिंग हे पाहायला मिळतं. उरणची प्रचंड मोठी ओळख आहे आणि तेवढीच मोठी ओळख ऐतिहासिक वारसा लाभलेला पनवेल तालुका. या दोन पनवेल आणि उरण महासत्ता क्रिकेटच्या समजल्या जाणाऱ्या ज्यांना विपुलजी पाटील सर एकत्रित आणण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलंय. याच उरणच्या तालुक्यानं याच पनवेलच्या तालुक्यामधून अनेक स्टारकास्ट खेळाडू रायगड ग्रामीणला मिळाले आणि आज आपण या स्पर्धेची चर्चा पाहताय. चला बॅट्समन दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. आम्ही विनंती करू सात्विक अँड स्वरूप 11 कर्नाला संघाला. आज 7व्या दिवसामध्ये स्पर्धा प्रवेश करताना पाहायला मिळते. याच्यानंतर देखील एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थातच चॅम्बोटचा संघ 24 लाईव्ह इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस बोर्ले खानावले संघाने टॉस जिंकला आणि त्याच्या विरोधात आद्या रियांश हर्षांग 74 उरण चैतन्य पाटील नेतृत्व करताना पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या विरोधात आज बाटलला मजा येईल. चला बॅट्समनचा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मी विनंती करतो. सलामीचे खेळाडू जास्त वेळ खर्च करू नका, पण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मागच्या दिशेने जाऊया. काढायचे आहेत 62 धावा. सातत्यानं 5-6 दिवस उन्हाचा चांगलाच तडाखा राहिला, पण तो आज वातावरणामध्ये देखील बदल पाहायला मिळते. थोडस दमट वातावरण, थंड हवा आणि 7वा दिवस या स्पर्धेमध्ये मुख्य हातभार लावणारे आमचे उत्कृष्ट मराठीचे समालोचक विपुल पाटील सर, उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष विपुल सर यांना देखील आपण पाहत्या. सध्या स्क्रीनवरती टीम हडल, सर्व खेळाडू एकवटलेत आणि 62 धावा रोखण्यासाठी आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा राहणार आहे. प्रणय सर, या स्पर्धेमध्ये अनेक आपण रूल पाहिले, अनेक नियम, इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातो. त्याचबरोबर टेप बॉल जो ISPL मध्ये आपण पाहिला, त्या बॉलने देखील स्पर्धा गोलंदाज करताना पाहायला मिळालेत. त्यामुळे अनेक वेगवेगळे नियम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा अर्थातच उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 हे पर्व प्रथमच घडतंय. उरण तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं पारितोषिक देखील तुम्ही पाहू शकताय. मालिकावीर राहणाऱ्या ग्रामीणच्या खेळाडूला ही 4 व्हीलर कार देण्यात येणार आहे. मालिकावीरसाठी दमदार आयोजन साकारणारी स्पर्धा बाईक देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. अनेक विविध पारितोषिक सन्माननीय राधे एंटरप्राइजेसचे सर्व दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांच्या कल्पक बुद्धीतून या स्पर्धेला साकारण्यात आलं. ज्यांच्या मनामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला पूर्णत्वास नेत असताना आजचा 7वा दिवस उजाडलाय. त्यामुळे स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक कॅप्टन हेच सांगतो की आतुरता प्रचंड होती स्पर्धेची. प्रत्येक कॅप्टनला हेच वाटत होतं की कधी आमचा दिवस येईल, कधी आम्ही क्रीडांगणामध्ये केलो, कारण एवढी मोठी स्पर्धा या विभागामध्ये प्रथमतच पाहायला मिळते. चला स्पीड अप द अंपायर्स मॅचला आपण सुरुवात करूया. आणि वेळेवरती प्रत्येक रात्रीमध्ये क्रिकेट पूर्ण होताना पाहायला मिळालंय आणि सध्या संध्याकाळचे 6:13 होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 62चा पाठलाग सात्विक अँड स्वरूप 11 कर्णाला संघाला करायचा आहे. कर्णाला संघ खेळतो, त्यामुळे आज बऱ्याचशा कर्णाला विभागातील प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या आपण स्क्रीनवरती छोट्याला पाहताय. अभिजित ठाकूर दिघोडेचा एक सुपरस्टार खेळाडू, काल विश्वजित ठाकूर देखील यांना देखील आपण पाहिलं. त्याच्या समेत आदित्य पाटील आहेत, बामणडोंगरीचे एक वेगवान जलद गतीचे गोलंदाज, यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय. आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळणाऱ्या आज देखील दमदार खेळाडूचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे सुरुवातीलाच प्रेक्षकांची वाढणारी गर्दी, जशी जशी रात्र वाढत जाईल तशी तशी प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे. पण सध्या खेळपट्टीवरती जास्त प्रमाणात खर्च वेळ पाहायला मिळाला. सहा षटकांचा सामना, 62चा पाठलाग. आमच्या समोर डीजे मॅडी देखील आज जोडले गेलेत. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, ज्यांची पारदर्शकता 24 लाईव्ह इव्हेंटचं श्रेय देऊया आपण या स्पर्धेला देखील, कारण जवळजवळ 6-7 कॅमेऱ्याने ही स्पर्धा ते कव्हर करतायत. खेळाडूंसमवेत आपण संवाद साधताना मायक्रोफोनचा वापर करतो, जेणेकरून खेळाडूंच्या मनामध्ये क्रीडांगणामध्ये काय चाललंय याची देखील माहिती आपल्याला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक स्टारकास्ट कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये जोडले गेले आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये केलवणे गावचा एक उत्कृष्ट आवाज समालोचक आमचे मित्र समालोचक चेतन स्वामी सर आज जोडले गेलेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो.
जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे 62 काढायचे आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. दुसऱ्या सत्राला आपण करूया सुरुवात. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो उरण पनवेल प्रीमियर लीग 2026च्या या दमदार सोहळ्यामध्ये. हा क्रिकेटचा जणू काही राजेशाही थाटच साहेबांनी उभा केलाय आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची कसब अगदी सोडली नाहीये. सर्वच गोष्टी पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा आज आपण पाहताय. दोन महासत्ता असणारी क्रिकेटची दोन तालुके एकत्रित आल्यानंतर जणू काही क्रिकेटचा कुंभमेळाच राहिलाय. 62चा पाठलाग. चला स्पीड वेलेकडे देखील महत्व आपण लक्ष ठेवूया कारण प्रचंड वेळ फिल्डिंग लावण्या अगोदर पासूनच निघून गेल्या. ही गोष्ट आमच्या आयोजकांनी एरली आणि चला आता जास्त वेळ घेऊ नका सामन्याला सुरुवात करूया. 62चा पाठलाग बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. प्रथमेश ठाकरे आलाय. आयकॉन खेळाडूचं भव्य स्वागत केलंय. जेबी अर्थात जयेश बोईरच्या बॅट मधून पहिला उत्तुंग षटकार. अर्थातच पहिल्याच बॉलवरती प्रथमेश ठाकरेचं भव्य स्वागत करणारा षटकार. जयेश भोईर भातांचा खेळाडू आणि त्याची सिद्धता तो करतोय. ओ आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सध्या क्रिकेट बदललंय. क्रिकेटची भाषाच बदलत चालली. खेळाडूंना आल्या आल्या वेगवेगळे फटके खेळण्याची आवड आणि बदलणारे क्रिकेट सध्या फास्टचा जमाना आहे. आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसरा बॉल वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला जयेशनं. रिव्हर्स खेळायचा होता परंतु प्रथमेशनं केलंय कमबॅक. पुढचा बॉल खाली राहिलाय. पहिल्या बॉलवरती दादागिरी जयेश भोईरची. पण तो आयकॉन खेळाडू या भारतामध्ये अनेक होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा प्रथमेश ठाकरेनं आपल्या कौशल्याने जिंकून दाखवल्यात. एक असा खेळाडू जो नेहमीच आपल्या जिद्द चिकट परिश्रमासाठी ओळखला जातो तो प्रथमेश ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती 6 त्याच्यानंतरच्या 2 बॉलमध्ये रन्स आले नाहीयेत. पुढचा बॉल ओ स्वीप केल्या बॉलला दिशा दिले. कलात्मकता कौशल्यता सिद्ध करणारा जयेश भोईरचा फटका. बॉल निघाला दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळते 4. चांगली सुरुवात. चांगली धावांची गती प्राप्त करणारी फटकेबाजी सध्या जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. ओ समोर टाकला बॉल. व्ही शेप मध्ये लॉफ करायचं होतं. हेलिकॉप्टर खेळण्याचा काहीसा प्रमाण प्रयत्न राहिला ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहूया जयेश यांच्यासाठी हा बॉल स्लॉट मध्ये होता. पुढे टाकला बॉल. चान्स दिला परंतु फ्लाइट देणारी गोलंदाजी. टर्न झाला बॉल बाहेरच्या दिशेने निघाला. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता 2 बाउंड्री स्ट्रोक. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं पुन्हा एकदा शफल झाले. बॅट्समन बाहेर निघाले जास्त प्रमाणात. बॉल येईल डॉट. पहिल्या बॉलवरती 6 त्याच्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला परंतु पुढील चांगले गोलंदाजीचं प्रत्यय पाहायला मिळालंय. प्रथमेश ठाकरेच्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात. त्या अर्थातच 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणाऱ्या 30 बॉलमध्ये अद्याप पाठलाग करायचंय. सात्विक अँड स्वरूप 11 करणारा संघाला 52ची आवश्यकता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळाल्यात. प्रणय सर या स्पर्धेचा हा देखील एक उल्लेख आहे. मुख्य उद्देश आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. खेळाडूंना चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आयोजक घेऊन पोहोचलेत जेणेकरून खेळाडूंच्या आणखीन त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. त्यामुळे संपूर्ण श्रेय आपण आयोजकांच्या या संकल्पनेला देऊया. सर्वाधिक मोठी स्पर्धा आज खेळाडू खेळतायत त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील आनंदाचं उदाहरण पाहायला मिळालंय. प्रत्येक खेळाडू खुश राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ही फार मोठी संधी आहे. तुमचं कौशल्य तुम्हाला टिकवून ठेवण्याची, तुमचं नावाला मोठं करण्याचं फार मोठा प्लॅटफॉर्म. मॅचच्या दिशेने जाऊया. कुणाल पाहायला मिळतात. फुंडेचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल राठोड दाखल झाला. विशाल राठोड याच विभागामधला खेळाडू आहे. रेल्वे कॉलनीत मधला अगदी जवळचं अंतर. त्यांच्याच विभागामध्ये स्पर्धा सुरू आहे. म्हणूया की विशालचं घरचंच क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणामध्ये त्याची हुकूमत त्याला राखावी लागणार आहे. वेग त्याच्याकडे चांगला पाहायला मिळाला परंतु पहिला बॉल वाईड आला.
इथे वेगवान बॉल अचंबित केलं गतीनं. खांद्याचा पूर्णपणे वापर करतायत गोलंदाज. प्रणय सर, गोलंदाजीच्या रिदम कडे आपण पाहू शकताय. त्याचा हाय बॉटम ऍक्शन, पातळ शरीर एसटीचे आहे, पण तो वेग प्रचंड आहे. पडल्यानंतर झपकन निघालाय. कुणाला देखील ही गती कळाली नाहीये. बॉल आलाय डॉट, निर्धाव चेंडू. हेच करायचंय विशालला. जसे डॉट बॉल येतील रिक्वायर्ड रन रेट वाढेल. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. इनसाइड आउट. चांगला फटका, कौशल्यपूर्ण फटका होता, पण तो एक्स्ट्रा कव्हरला खेळाडूत लावण्यात आल्या. मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेनं स्कोरबोर्ड वरती सध्या धाबा पाहायला मिळाल्यात त्या अर्थातच बिनबाद 12 धाबा. विकेट्स घ्यावा लागणार आहेत कारण स्कोर तेवढा मोठा नाहीये. 62 धाबा, कारण या क्रीडांगणामध्ये आपण 70-80 धाबा देखील पूर्ण होताना पाहिल्यात. त्यामुळे विकेट्स फार महत्वाच्या राहतील. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ मालक मयूर मात्रे यांचा संघ आहे. अमित नाईक याच विभागामधला एक दमदार खेळाडू. चर्चा साधू आपण जरूर. एकटघर गावचा खेळाडू आहे. आज त्याच्या प्रतिनिधित्वानं हा संघ खेळताना पाहायला मिळते. प्रथमेश ठाकरे आज आयकॉन खेळतात त्यांच्या टीम मध्ये. परंतु विकेट बद्दल आपण चर्चा केली, त्या घ्याव्या लागणार आहेत. परंतु समोर जयेश भोईर, चांगल्या पद्धतीची फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाली. पुढचा बॉल. बॅटच्या मधोमध उंच गेलाय का, लांबी प्राप्त करेल का? क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल खाली. विकेट बद्दल चर्चा, ज्या विकेटची गरज. जयेश भोईरचा खेळ संपलाय. पहिला धक्का लागलाय 7 विकेट स्वरूप 11 करणारा संघाला. 12 वरती सुरुवातीला चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले जयेश. एक षटकार, एक चौकार, परंतु मध्ये जे डॉट बॉल आले त्यांचं प्रेशर वाढलं. बॉलर्सचं कौतुक करूया. विशाल राठोड आत्मविश्वासानं बॉलिंग करतायत आणि ती सध्या गरज देखील आहे. आत्मविश्वास फार महत्वाचा असतो आणि सध्या तो सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला विशालच्या गोलंदाजीमध्ये. हा युवा खेळाडू आहे. मगाशी आयुष कोंडिलकरची देखील विपुलजी यांनी चर्चा केली. अवघ्या 16 वर्षाचा खेळाडू, ज्यानं भारतामधील सर्वाधिक बाईक जिंकणाऱ्या खेळाडूला अर्थातच पहिल्याच बॉल वरती बाद करण्यामध्ये यश मिळवलं. केतन मात्रेची ड्रीम विकेट आयुष कोंडिलकरनं प्राप्त केली. क्रिकेट असा खेळ आहे ज्यांनी गाजवलाय क्रिकेटचा काल, काही गाजवतात. आणि क्रिकेट मध्ये तुमच्या नावाची दखल करणं भाग पाडायचं असेल तर तुमच्या नावाचा दर्जा तुम्हाला उंचवावा लागतो. जसं या स्पर्धेचा दर्जा, म्हणून या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड, संपूर्ण देशामध्ये, भारत विश्वामध्ये. परेश ठाकूर आले समोरच्या दिशेनं. काल्या पडद्याच्या समोर मारलाय. स्टेट ड्राईव्ह परेश ठाकूरचा पहिला चौकार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलाच बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं मारलाय. आणि ही ओळख आहे परेशची. जेव्हा जेव्हा परेश ठाकूर निर्भीडपणे बॅटिंग करतो तेव्हा तेव्हा गोलंदाजांच्या मनामध्ये धडकीच भरवून टाकतो. आणि त्याच्या बॅटमधून आलेला पहिला दणदणीत चौकार. स्कोर पुढे चाललाय 16 ला. 1 विकेट, 1.4 बॉल. आता फुल टॉस बसून मारलाय. लाजवाब फटका. आपल्या अनोख्या शैलीची ओळख करून देणारा बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बैठक स्ट्रोक. ज्या फटक्यांसाठी परेश ठाकूर ओळखले जात आहेत, ही खासियत आहे या खेळाडूची. खेळपट्टीवरती पडतो, झोपतो, परंतु फटके बाउंड्रीच्या बाहेरच पाठवतो. दुतुमचं भवितव्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे नेणारा खेळाडू. आणि सध्या परेश ठाकूरची चर्चा 500च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. ज्युनियर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परेश तयार, पुढचा बॉल. आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पुढे टाकला बॉल. गॅपमध्ये या क्षेत्ररक्षक पलट्यात. बॉल मागे योगेश, या टीम मधला सर्वाधिक सुरक्षित खेळाडू या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्यानं बॉलला अडवलं आणि या सिंगलनं धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. एक खेळाडू बाद. 7 विकेट स्वरूप 11 करणाऱ्या टीमच्या 23 धावा.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 23 धावा. जलद धावांचा पाठलाग करत असणारी फलंदाजी परेश ठाकूर, कुणाल घरतला आपण पाहताय. 62चा पाठलाग तो सध्या सोपा वाटू लागलाय. निसर्गाने रंग बदललाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंगनं प्रभाव टाकणारी फलंदाजी, सर्वच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी परेश ठाकूर करतायत. 12 बॉल मध्ये 23 धावा काढल्यात. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ आणि त्यांच्या विरोधात सात्विक आणि स्वरूप 11 कर्णाला अशी लढत आपण पाहते. कर्णाला किल्ला, कर्णाला अभयारण्य फार प्रसिद्ध आहे आणि जेव्हा पावसाच्या सरी कोसळू लागतात तेव्हा तिथलं वातावरण पाहण्याजोगी राहतं. पनवेल तालुक्यातील आणि कर्णाला विभागामधील अनेक प्रेक्षकांचं लक्ष आज त्यांच्या गावाच्या नावाकडे लागलंय आणि साऱ्यांनाच आतुरता असते आपल्या विभागामधला संघ जेव्हा क्रीडांगणामध्ये उतरतो. आज जासईचा संघ खेळतो मयूर सिक्युरिटी फोर्स. त्याच विभागामध्ये सातत्याने या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळाला. ग्रामीण स्तरावरती देखील उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील या नावाने संघ खेळला आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण श्रेयश कदम, वांद्र्याचा सिक्सर किंग ओळखला जाणारा मिस्टर हेलिकॉप्टर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल होता, थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा पलटवार, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. 2 धावा प्राप्त झाल्यात. श्रेयश कदम देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बांद्र्याचा खेळाडू आणि सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा हे समस्त भारतीय विश्वामध्ये पाहायला मिळाले, टेनिस बॉल क्रिकेटपटू श्रेयश कदम दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आज त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. तो सध्या परेश ठाकूर आपल्या कौशल्याला चांगली चालना देत आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. हो, जोरदार अपील, सगळ्याच खेळाडूंनी उचलून घेतले अपील. विकेट किपर अति उत्साहित पाहायला मिळालेत. निलेश ठाकूर यांना आपण पाहताय थोडेसे नाराज पाहायला मिळालेत, परंतु परेश हाल निघालाच नाहीये खेळपट्टीवरून. त्यांचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. खेळपट्टीच्या मागे असणारे खेळाडू अति उत्साहित पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया जरूर घडले का बॉल वरती. बॉल बाहेर निघाला. इथे परेशच्या विरोधात लगेच अपील करताना पाहायला मिळाले. मागे निलेश ठाकूर, त्यांचे सारेच खेळाडू. जोरदार अपील, आत्मविश्वास प्रचंड राहिला, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही एकाच गावचे खेळाडू आहेत. स्टंपच्या मागे दुतुमचा खेळाडू निलेश ठाकूर, अनेक वर्ष दुतुम टेनिस क्रिकेटमध्ये ते खेळलेत. समोर आहे परेश ठाकूर. यावेळीचा हा बॉल कमी, पुन्हा एकदा गतीनं टाकलेला बॉल. याच दरम्यान उरणचं टायगर धन्नूशेठ मडबी यांचं आगमन 0609. क्या बात आहे, नेहमीच त्यांचं योगदान. लाईट हाऊसचे मुख्य मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टोटल 11,000 रुपयाचं आर्थिक योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले. उरणचा छोटा टायगर धनुशेठ मडबी साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे सन्माननीय निखिल शेठ मडबी साहेब यांचं देखील आगमन आणि आमचे बॉस रतीश शेठ सुनील शेठ मडबी साहेब हे देखील या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. नुकताच ते परीक्षा पास देखील झाले. सुनील शेठ साहेब यांचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ, फटका फसलाय, उंच गेलाय, लांबी पडले, कमी फिल्डर डाऊन दी बॉल. परेशची विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली. कर्णधार झालाय झेलबाद. फार महत्वाची विकेट आणि ती फार अपेक्षित देखील होती, कारण धावांच्या पाठलागामध्ये परेश ठाकूरची भूमिका. प्रचंड वेगाने तो धावा जमा करत राहिला, परंतु जी विकेट हवी होती तीच मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजल गरत, पहाडचा खेळाडू. याच क्रीडांगणामध्ये या वर्षाच्या हंगामामध्ये आपल्या स्वप्नातील दुसरी बाईक ज्या खेळाडूने जिंकली, बायकर मॅन वहालच्या. आता बऱ्याच पाठीराख्यांचं लक्ष सुजल गरजच्या बॉलिंग कडे लागलंय आणि सुजलनं कमबॅक करणारे षटक टाकले. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर डॉट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल, नंतर विकेट मिळाले. परेश ठाकूर बाद होताना पाहायला मिळाला. सध्या धावांची गती आपण पाहताय 27-2. स्क्रीनवरती आपण प्रथमेश ठाकरे यांना पाहताय. भारतामधील होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी गाजवूनच सोडल्यात
आणि प्रथमेश ठाकरे म्हटल्यानंतर आपली बॅटिंग, आपली गोलंदाजी या गोष्टींचा नेहमीच संगम साधणारा खेळाडू सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय. आज भारतामधील असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कालच्या रात्रीमध्ये आपण केतन म्हात्रे पाहिला. त्याच्या अगोदर आपण महेश नानगुडे पुणेचा खेळाडू, मुळशी पॅटर्न अर्थातच आपण विजय पावले यांना देखील पाहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक दमदार खेळाडू या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळताना पाहायला मिळालेत. संपूर्ण भारतामधील आयकॉन खेळाडू, नवीन खेळाडू दाखल होत आहेत ऍज अ आयकॉन. विकी बोईर, नवी मुंबई, धारावीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. सुजल त्यांच्या विरोधात तयार. पुढचा बॉल, ओ सुजलचा बॉल, पुढे लाईन बदलवणारी गोलंदाजी, अंपायर्स डिसिजन, व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन. विकी बोईर आपल्या बॉलिंगसाठी ओळखले जातात. अनेक वेळा रायगड, ठाणे अशा मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंच्या मनामध्ये धडकी आपल्या गोलंदाजीनं भरणारे खेळाडू विकी बोईर दाखल होताना पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे कौशल्य येते. या खेळाडूमध्ये ती पॉवर पाहायला मिळते. फ्लायटेड फटके, अनेक वेळा मोठमोठे षटकार मारण्यासाठी देखील विकी बोईर ओळखले जात आहेत. ऑलराऊंडर. आणि तो समोर सुजल आहे, नन्ना मुन्ना गोलंदाज, यंग टॅलेंटचा खेळाडू सुजल गरजचा. पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल जागेवरून मारलाय. फटका हा देखील फसलाय. तिकडे खेळाडू उभा आणि पकडलाय कम्मालीचा झेल. आणि आल्या पावली विकी बोईला मैदानातून बाहेर पाठवलाय. शून्यावरती विकी बाद. सामना पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं की पाठलाग सोपा बनेल, परंतु तसं नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी पारडं इकडे, कधी पारडं तिकडे, नेहमीच क्रिकेटमध्ये घडताना पाहायला मिळतं. सन्माननीय केशवजी घरत साहेब यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय केशवजी मडवी यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय आणि सध्या अंपायर्स त्याचा इशारा देत आहेत. चला, इम्पॅक्ट प्लेअर बंटी म्हात्रे, करंजाचे खेळाडू आहेत ज्यांचा वापर करण्यात आलाय. सध्या क्रिकेटमध्ये अनेक सारे नियम विपुलजी पाहायला मिळतात. IPL क्रिकेटमध्ये आपण पाहतो इम्पॅक्ट प्लेअरचा महत्वाच्या क्षणाला वापर करण्यात येतो. पण तो IPL मध्ये प्रणय सर असा देखील किस्सा घडला. एका बॉलमध्ये 51ची आवश्यकता असताना इम्पॅक्ट प्लेअर हिम्मत सिंगचा वापर करण्यात आला होता. अशा गोष्टी देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या. सध्या इम्पॅक्ट प्लेअर बंटी दाखल होताना पाहायला मिळतात. करंजा सध्या पूर्व तयारी आमच्या आयोजकांची सुरू आहे. पनवेलमध्ये आय थिंक पावसाच्या सरी बरसत आहेत, परंतु हीच आम्ही प्रार्थना करू की उरणमध्ये नको ते, कारण ही स्पर्धा आम्हाला पूर्ण पार पाडायची आहे. गोलंदाज तयार. सुजल मागे लाईन खेचलाय. बॉल चांगला पडलाय आणि ते बाहेर चालणारा चेंडू. पंचांचा इशारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सामना बदललाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये दबदबा राहिला बॅटिंग करणाऱ्या टीमचा, परंतु मगाशीच उल्लेख केला सामना कधीही टर्न होऊ शकतो. अद्याप टेप बॉलचा वापर नाहीये. सुजल गरतनं चांगलंच षटक हाताळलंय. पुढचा बॉल, ओ टॅप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही खेळाडूंनी. एक चिक्की सिंगल, एक सिंगल मिळाली, परंतु सुजल गरतनं दमदार कमबॅक करून दिल्या षटकामध्ये आणि या ओव्हरमध्ये रन्स दिल्यात अवघ्या 6 आणि 2 मुख्य खेळाडूंना बाद केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या अखेरीस टीम सात्विक अँड स्वरूप 11 करणाला 3 बाद 29. चला, लाईट्स ऑन करा. जनरेटर मॅन, आपण लाईट्स ऑन करा. चला, पाण्याची देखील पूर्तता आयोजक मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी 12 खेळाडू घेऊन जातील. सध्या 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलमध्ये 29 धावा. येणाऱ्या 18 बॉलमध्ये अद्याप प्रणय सर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना इथून देखील बदलू शकतो. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई, परंतु सात्विक 11 स्वरूप 11 करणारा टीम. संघ मालक दर्शन मात्रे, रोशन पाटील सर हीच अपेक्षा करणार आहेत की 18 बॉलमध्ये 33, एखादं षटक 15-16चं आलं तर सामना इथून वेगळ्या दिशेनं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील चान्स आहे. अद्याप विकेट्स 3 पडल्यात. 29 वरती 3 विकेट, परंतु सुजलनं किमिया साधले. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळाला सुजल गरत.
सन्माननीय केशवजी घरत साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. आपण त्यांच्या सन्मानाकडे जाऊया. सन्माननीय केशवजी घरत साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. एक डॅसिंग पर्सनॅलिटी आणि नेहमीच रॉयल आयुष्य जगणारे या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करावा. लाईट हाऊसचे मेंबर सन्माननीय केशवजी घरत साहेब. लाईट हाऊस म्हटल्यानंतर नेहमीच मजा मस्ती आनंद आणि प्रमुख कुक आचारी अर्थातच केशव घरत, ज्यांच्या हाताला स्वादिष्ट जेवणाची चव आहे ते केशव घरत सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय किशोरजी मडवी साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. सहर्ष स्वागत आहे केशवजी, आपण या स्पर्धेमध्ये आलात. मॅचच्या दिशेने जाऊया. 18 बॉल 33 ची आवश्यकता. सामन्याची रोमांचकता वाढत चालली. लाईट्स ऑन झाल्यात आणि टेप बॉलचा वापर करण्यात आला. का कदाचित विपुल सर टेप बॉलनं हे षटक बॉलिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून योग्य रीतीने साकारण्यात आलं तर सामन्याची आणखीन रोमांचकता वाढू शकते. परंतु प्रति ओव्हर 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. बघा, आयोजकांकडून ही देखील सूचना देण्यात आली. पाऊस जर पडला तर ज्या स्थितीमध्ये सामना थांबेल, लगेच पाऊस थांबल्यानंतर त्या स्थितीमध्ये लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. परंतु पाऊस नको पडावा ही प्रार्थना सध्या आपण करतो. चला, 18 बॉल 33 ची मॅच. सामन्याला करूया सुरुवात. 18 मध्ये 33 टेप बॉलचा वापर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आय थिंक तन्मय दाखल झालेत. जासईचेच खेळाडू आहेत. तन्मय ठाकूर यांना आपण पाहताय, जो आपल्या जलद गतीसाठी ओळखला जातो. ग्रामीण स्तरावरती विपुल सर तन्मयनं मागील 1-1.5 वर्षामध्ये प्रभावशाली खेळ दाखवलाय. परंतु ही महत्वाची मॅच आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून राहिल्यात. इम्पॅक्ट प्लेअर बंटीला आपण पाहताय. बाहेर चाललाय बॉल. टेप बॉल मध्ये या गोष्टी मगाशी विपुल सरांनी उल्लेख केला. अनेक वाईट बॉल देखील पडले जातात. टेप बॉल काहीसा भाग तुम्हाला अर्धा रब्बरचा पाहायला मिळतो आणि काहीसा बॉल टेनिस बॉल, स्विंग बॉल म्हणून ओळखला जाणारा बॉल. टेप बॉल, स्विंग बॉल, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही टर्न करू शकताय. परंतु जर लाईन सापडली नाही तर टेन्शन वाढते या बॉलवरती. इथे बॉल चांगल्या, लाईन चांगली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. हा सामना सुरुवातीला सोपा वाटला बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु परेश जसा बाद झालाय सामन्याची मुवमेंट, हालचालच बदलले. पहा सध्या हालचाल करतोय हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये. किती चांगला स्विंग पाहायला मिळाला तन्मयचा. 16ला आता 32 ची आवश्यकता. पुढचा बॉल तन्मय ठाकूर. तन्मयचा बॉल खाली राहिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. टेप बॉल आल्यानंतर पंचांच्या कामगिरीचं काम थोडंसं वाढतं. मगाशी देखील ते पाहायला मिळालं. व्हाईट बॉल जास्त प्रमाणात. विपुल सर, या स्पर्धेमध्ये आपण लावण्यवती अगदी लावणी सम्राज्ञी पाहिल्या, अंपायर्स, डान्सिंग अंपायर पाहिले आणि 24 तारखेला अर्थातच गौतमी पाटील यांचं देखील आगमन होणार आहे. इथे हा बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक्स्ट्रा रन. कदाचित या वाईट एक्स्ट्रा रन डोकेदुखी ठरू शकतील. 18ला 33 हव्या होत्या. बघा, खेळाडू पोहोचले, चर्चा साधतायत. आय थिंक विशाल त्या ठिकाणी आहेत. फास्ट गोलंदाज, त्यांनी चांगली बॉलिंग केली. एखादं षटक जी आपण चर्चा केली चांगलं पडायला हवं बॉलिंग करणाऱ्या दृष्टिकोनातून. परंतु कर्नाला टीम सात्विक अँड स्वरूप 11 कमीत कमी 15-13 रन्स या ओव्हरमध्ये टेप बॉल वरती काढायला हव्यात. गोलंदाज तयार. 16ला 30. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बाहेर चाललाय बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आता स्वतः अमित पोहोचतायत, स्वतः कर्णधार आहेत. अमित नाईकच्या क्रिकेटचा प्रवास तेवढाच मोठा राहिला विपुल सर. अगदी एकटगर गाव, उरण तालुक्यातील लोकसंख्येनं कमी असणारं गाव, ज्या गावाचं नाव क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अमित नाईकच्या जोरावरती ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये गाव छोटस आहे, परंतु गावाच्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं ते नाव आहे अमित नाईक. एकटगर गाव आणि त्या गावामध्ये 11 खेळाडू मिळणं देखील कठीण होतं. त्या गावाचं आज प्रतिनिधित्व ऍज अ लीडर उरण पनवेल, क्रिकेटची महासत्ता असणारी 2 तालुके, त्यांना तो प्रेझेंट करतोय. ही देखील अभिमानाचीच गोष्ट आहे एकटगर वासियांसाठी. अमितला सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. ISPL अमिताभ बच्चन सरांच्या टीम मध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच देखील त्यांच्याच माध्यमातून देण्यात आला होता तो खेळाडू अमित नाईक. उंच गेलाय बॉल, टेप बॉल. का विकेट मिळेल? मिड ऑनला खेळाडू आहे तैनात. मिड ऑफनं कॉल केलाय. फिल्डर डाऊन दी बॉल, पकडलाय कॅच प्रथमेश ठाकरेनं. धक्का लागलाय. चौथा 33ला 4.
ते बॉल हवेमध्येच फिरताना पाहायला मिळाला. उंच गेला नाहीये, उंच गेला, लांब गेला नाहीये. विकेट मिळाली चौथी. चौथा धक्का लागला. इम्पॅक्ट प्लेअर ते इम्पॅक्ट टाकू शकले नाहीयेत. आता बॅटिंगचं कंबर्ड जणू काही मोडलंय की काय. 33ला 4 विकेट. आता खरी परीक्षा असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील, कारण मगाशी त्याने इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला, त्याचा खेळ हवा तसा झाला नाहीये. सध्या 33ला 4. सामन्याचं कॅल्क्युलेशन आपण पोहोचूया. खेळाडूंपर्यंत येणाऱ्या 15 बॉल मध्ये 29 धावेची आणखीन आवश्यकता. चला थोडीशी घाई करा या मॅच मध्ये, कारण आज थोडस पावसाचं सावट जाणवतंय, परंतु ही मॅच, ही स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नवरात्रीचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आय थिंक नवरात्रीचं क्रिकेट उरण तालुका अनुभवतोय. त्यामुळे ही देखील अभिमानाची गोष्ट उरण तालुक्यासाठी देखील. उरणच्या क्रिकेटचा दर्जा बदलला. राधेचं क्रीडांगण, या क्रीडांगणामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळालेत. यावेळीचा हा बॉल पुढे टाकलाय. बॉल लाईन चांगली आहे आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी घेण्यात आली. प्रत्येक रात्रीमध्ये चांगली अंपायरिंग, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. तन्मय ठाकूरचं षटक घ्या. सध्या धीरज पाटील आय थिंक भेंडकलचे खेळाडू आहेत आणि कुणाल गरत फुंडे दोन्ही उरण तालुक्यातील खेळाडू. फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आला. बॅटिंग करणारा निर्णय चॅलेंज ठरवला, परंतु तो रिव्ह्यू तुमचा असफल राहिला. त्यामुळे आता पाहू शकता लाईनच्या आतमधून गेला. वा क्या बात आहे. चांगला यॉर्कर. 14ला 29. टेप बॉलनं सामना आता खेचून काढलाय की काय. इथे लाईन चांगली आहे बॉलची. आणखीन एक डॉट बॉल, एक डॉट बॉल. धाबे थोडेसे आता दणाणलेत. या ओव्हर मध्ये रन्स आल्या नाहीयेत. 5 बॉल मध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करणारा तन्मय ठाकूर. सध्या सामना 13 बॉल 29 धावेची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच. जसा सामना प्रेक्षकांना हवाय तसाच सामना रंगलाय. पद्धत आली ते नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चला टाळ्या उद्या तन्मयसाठी. टेप बॉल मध्ये अवघ्या 4 धावा आणि आता सामना येणाऱ्या 12 बॉल मध्ये सात्विक अँड स्वरूप 11 करणारा संघाला 29ची आवश्यकता. समीकरण सध्या 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 18ला 33 होते आणि एका चेंज ऑफ ओव्हरनं सामना जणू काही बदलूनच टाकला. अवघ्या 4 धावांचं षटक तन्मयचं पाहायला मिळालं आणि आता सामना येणाऱ्या 12 बॉल मध्ये 29 धावेची आवश्यकता. अनेक प्रेक्षकांची उत्कंठा या मॅच मध्ये पाहायला मिळतं. अनेक प्रेक्षक एकवटलेत या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना, परंतु सलामीला आलेला कुणाल घरत फक्त 2च बॉल खेळू शकले आतापर्यंत. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रणय सर, जेव्हा सलामीला आलाय खेळाडू त्याला जास्त प्रमाणात स्ट्राईकच मिळाली नाहीये. फक्त 2च बॉल खेळल्या आणि कुणाल घरत नेहमीच हार्ड हिटरची भूमिका बजावत असतात. वेल फिनिशर म्हणून नेहमीच ग्रामीण स्तरावरती त्यांचा खेळ पाहायला मिळालाय. तालुक्यासाठी देखील त्यांनी प्रभावित केलंय. नेहमीच जेव्हा चान्स संधी मिळाली तेव्हा कुणाल घरत. आता तशा बॅटिंगची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुजल घरतला दाखल करण्यात आल्या. सध्या 5व्या षटकामध्ये सुजलला आपण पाहता. वहालचा खेळाडू. वहाल संघाकडून नेहमीच खेळणारा खेळाडू सुजल घरत. 12 बॉल 29ची आवश्यकता. हे षटक कमीत कमी आता धावा या ओव्हर मध्ये तुम्हाला खर्च करावा लागतील, परंतु कुणालला या ओव्हर मध्ये रन्स काढायचे आहेत. 12ला 29. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा कुणाल घरत रंगात आलाय परत. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार कडक. क्या बात आहे. ही चर्चा आम्ही केली. कुणाल घरतला स्ट्राईक मगासपासून मिळाली नव्हती. जसा स्ट्राईक वरती आलाय आपली सिद्धता सिद्ध करणारा षटकार ठोकलाय. हमें तुटना पसंद है लेकिन किसी के आगे झुकना नहीं.
हे सांगणारी फटकेबाजी. सुजल गरजच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती प्रतिहल्ला. सामना आता येणारे 11 बॉल 23 धावेची आवश्यकता. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. तेच तसंच काहीतरी करायचं या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना. 11 बॉल 23 ची मॅच. चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय सुजलच्या विरोधात कुणाल घरात. शॉर्ट पिच बॉल आडव्या बाटनं मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. टाळ्यांचा गजर करत बॉल चालला बाउंड लाईनच्या पलीकडे. दुसरा धमाका. सात्विक अँड स्वरूप 11 कर्णाला संघ खेळतो. जसा कर्णाला किल्ला उंचावरती आहे तशाच पद्धतीचे बॅटिंग सध्या उंचावरूनच फटके मारतायत कुणाल घरात. सध्या त्याला स्क्रीनवरती पाहता जणू काही एखादा फॉरेनरच बॅटिंग करतो. त्याची स्टायलिश फटकेबाजी. 10 बॉल 17 ची आवश्यकता. 10 बॉल 17 रन्स. स्टायलिश खेळाडूंच्या यादीमध्ये नेहमीच कुणाल घरात अग्रेसर राहिलाय आणि त्याच्या फटकेबाजीचा बोलबाला. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. या टीमचा मुख्य खेळाडू या आयकॉन खेळाडू बाद झाले. परेश ठाकूर बाद झाला कर्णधार, परंतु स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून बॅटिंग करतायत. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टन लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर फटकेबाजी. 2 सामन्यानं 2 षटकारानं हा सामना थोडासा टर्नच करून टाकलाय. 12 धावा निघाल्या. 10 बॉल 17 ची आवश्यकता. चांगलाच दमखम दाखवलाय सुजलच्या विरोधात. ओ लागले बॅटची एज. हर्ष उल्हास. विकेटची आवश्यकता. 2 षटकार आले पण पुढच्या बॉल वरती सुजल घरातला मिळाले विकेट. मोठी अडचण दूर केले कुणाल घरात. बॅक टू द आउट. दोन षटकार पुढच्या बॉल वरती उत्तर देणारा चेंडू टाकलाय सुजल गरजच्या गोलंदाजीमध्ये. आता सामना येणारे शेवटचे 9 बॉल 17 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू सुमित गरज सावरकारचा खेळाडू आणि तो दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 17 ची आवश्यकता. सुजल गरज हे षटक फार महत्वाचं आहे. रिझल्ट दडला याच ओव्हर मध्ये. 9 ला 17 सुमित गरज त्यानं देखील सुरुवात केली कडक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. आला रे आला. सुमित गरज आला. मारलाय षटकार. तीन षटकार 4 बॉल मध्ये ठोकलेत आणि होत्याचं नव्हतंच करून टाकलंय. अवघ्या 11 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 11 धावा. सुमित गरज तब्बल 600च्या स्ट्राईक रेटनच उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. सावरकार गावचा खेळाडू या. ग्रामीण फॉर्मॅट स्तरावरती नेहमीच चर्चा राहिली आहे, परंतु सुजल गरजचं षटक तो अक्षरशः या ओव्हर मध्ये टेन्शन वाढल्या. 11 धावेची आवश्यकता. 8 बॉल 11 रन्स हे समीकरण सध्या स्क्रीनवरती आपण पाहता. यावेळीचा बॉल खाली राहिला. बॉल रन्स घेण्याचा प्रयत्न. चान्स मिळाला. विकेट किपरच्या हातातून बॉल निघाला. वाईट +1 टोटल 2 रन्स. एक्स्ट्रा रन प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं. तिकडे रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. बॉलिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज स्वीकारले आणि पाहूया दिव्य अंपास जॉईंट होते स्क्रीनवरती. आपण प्रतीक्षा करूया निर्णयाची. परंतु या षटकामध्ये चांगल्याच रन सुरुवातीला बनल्यात हेच सांगतायत गोल संपूर्ण खेळाडू. इट्स अ व्हाईट बॉल. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू देखील सफल राहिला. चॅलेंज त्यांनी केले आणि वाईट +1 ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया बॉलची लाईन. टीव्ही अंपायर्सनं वाईट निर्णय. चांगला डिसिजन. बाहेर चालला बॉल. बॅट्समन देखील अगोदरच अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि त्या निर्णयाची पूर्तता त्यांना मिळाली. 53 ला 5 विकेट. 8 बॉल 9 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती सुजल पुन्हा एकदा. 2 बॉल शिल्लक आहेत. धीरजचा फटका. फटका फसलाय. कॅचची संधी. क्षेत्ररक्षक सिद्धेश वास्कर बॉल खाली पकडलाय कॅच.
धक्का लागलाय 6वा. मॅच अद्याप संपली नाहीये. फलंदाज बाद. विकेट हवी होती आणि पुढच्या बॉलवरती धीरज बाद झाला. परंतु अशा परिस्थितीमध्ये मॅडी तुमच्यामध्ये सेन्साबल क्रिकेट, तुमच्या डोक्याचा वापर तुम्हाला करावा लागतो. कारण रन्स तेवढ्या नव्हत्या. कदाचित सिंगल डबल आणखीन दबाव कमी करू शकले असते धीरज. परंतु याच गोष्टी युवा खेळाडू विसरतात आणि इथे धक्का दिलाय सुजल घरतनं. परंतु या मॅच मध्ये अद्यापही प्रवास. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 9 धावेची आवश्यकता. दोन्ही टीमसाठी एवढं नक्की म्हणेल, मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लढणे वालों की कदमों में जहा होता है. विपुल सर लढतात त्यांना यश मिळतं. जे पराभवाची गाथा गिरवत राहतात, रंगवत राहतात, ते अपयशीच राहतात. त्यामुळे इथे यश मिळवण्यासाठी गोलंदाजांना त्यांच्या गोलंदाजीचा प्रवास आणखीन मोठा करावा लागेल. परंतु 9 धावा काढायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7ला 9 शॉर्ट पिच बॉल, मागे फिरून बॉल मारलाय. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. मेहबूब मेहरबान बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब. अनेक वर्षाची परंपरा या क्रीडांगणाला लाभली. प्रणय सर आपण नेहमी उल्लेख केला, याच क्रीडांगणामध्ये उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्म झाला. इथूनच उरणची नाईट क्रिकेटची स्पर्धा सुरू करण्यात आली आणि साऱ्या प्रेक्षकांना उरणच्या पनवेलच्या हा विश्वास होता की यावर्षी मोठा काहीतरी क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळेल. मोठी स्पर्धा पाहण्याची संधी अगदी प्रेक्षकांना जवळून पाहता येईल. आणि ही स्पर्धा सन्माननीय सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब, सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा साकारण्यात आली. प्रेक्षकांना हा आत्मविश्वास होता की यावर्षी क्रिकेट बदलणाऱ्या क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा चिर्लेच्या राधेच्या क्रीडांगणामध्ये पाहता येईल. आणि जवळजवळ 7 दिवसामध्येच 8 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी प्रतिसाद विपुल सर या स्पर्धेला दिलाय. त्यामुळे हा देखील एक मोठा अभिमानाचा क्षण आपण उल्लेख करूया. 8 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी प्रतिसाद उरण पनवेल या प्रीमियर लीग स्पर्धेला दिलाय. त्यामुळे संपूर्ण आम्ही आयोजकांचं कौतुक करतो. चला, सामन्यामध्ये 6 चेंडू अवघ्या 3ची आवश्यकता. मॅडी सध्या सुमित बॅटिंग करतायत. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर पारडं जे कठीण वाटत होते ते सोपं झालं. साहिल गावंड जसा आला त्यानं देखील षटकारानं सुरुवात केली. 6 बॉल 3 धावा. सिद्धेश वास्करचं षटक. 6 चेंडूमध्ये 3 काढायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती भंगारपाड्याचा खेळाडू. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्पेअर खेळलेत. फटका चाललाय विजयाच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परेश ठाकूरचा संघ सात्विक अँड स्वरूप 11 कर्णाला पहिला विजय संपादित करतोय. अभिनंदन टीम. 5 चेंडू 4 खेळाडू शिल्लक ठेवून हा सामना त्यांनी जिंकलाय.